हॅलो फ्रेंड्स, आज आपण आरगवत या द्रव्याबद्दल बघणार आहोत. आरगवताचा गण हा पुष्टग्न, कंडुग्न, विरेचन, तिक्तस्कंद चरकानुसार आणि ते सुश्रुतानुसार आरगवदादी, शाम्यादी, अधोभागर. आता त्याचं कुल बघायला गेलं तर लिग्युमिनेसी. त्याचं लॅटिन नेम आहे कॅसिया फिस्टुला. त्याचे पर्याय आहेत राजवृक्ष, शंपाक, चतुरंगुल, आरेवत, व्याधिघात, कृतमाल, सुवर्ण, दीर्घफल, स्वर्णभूषण. आता आपल्याला हा MCQला पण क्वेश्चन येऊ शकतो की बाबा राजवृक्ष कशास म्हटले आहेत, तर आरगवत, कारण की ते खूप सुंदर वृक्ष असतं. आता त्याला सुवर्णक आणि स्वर्णभूषण का म्हटलं आहे, कारण की त्याचे जे फुलं असतात ते खूप सुंदर, आकर्षित करणारे आणि पिवळ्या कलरचे असतात. आणि कृतमाल कारण की जे फुलं असतात ते घोषाच्या स्वरूपात असतात. व्याधिघात कारण ते व्याधीचा नाश करणारे आहेत. आता आपण त्याचे स्वरूप बघूया. वृक्ष असते आणि 8 ते 10 मीटर उंचीचे राहतं. त्याची कांड हे सरळ, धुरकट, हिरव्या रंगाची आणि तांबूस राहते. आता पर्ण जे असतात त्याचे ते संयुक्त स्वरूपात असतात आणि लांब असतात 25 सेंटीमीटर. आणि जे पर्ण असतात ते मोस्टली जोड्याच्या ह्याच्यातच असतात. आणि तशा किती जोड्या असतात? 8 ते 16. आणि पुष्प, जसं मी आधी सांगितलं, त्याचे जे पुष्प आहेत एकदम आकर्षक आहेत आणि पिवळ्या रंगाचे असतात. आता त्याचं सीझन आहे सध्या. जर तुम्हाला कुठे दिसत असतील की बाबा ते घोषांच्या स्वरूपात आहेत, सुंदर आहेत, तर ती आरगवताची फुले समजावी. आणि त्याची जी शेंग असते, जेव्हा ती कच्ची असते तेव्हा ती हिरवी राहते आणि तेच पिकलेली तांबूस काळी होती. शेंगेत पडदे असतात आणि त्या पडद्यामध्ये फलमज्जा असते. फलमज्जा म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून आपण शेवग्याची शेंग खातो, त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे असतं ना ते गर, त्यालाच फलमज्जा. तसंच त्याच्यामध्ये सुद्धा फलमज्जा राहते. जे बीज असते ते चपटे असते, धुरकट असते आणि गुळगुळीत असते. आता उपयुक्तांग बघूया. उपयुक्तांग आहे फलमज्जा, फलत्वचा, पुष्प, पत्र व मूलत्वचा. उत्पत्ती स्थान हे भारतात सर्वत्र आढळते. आता आपण याचे रासायनिक संघटन बघूया. जी त्याची फलमज्जा असते त्याच्यामध्ये अँथकिनॉन असतो, शर्करा असते, पिच्छिल द्रव्ये असतात, ग्लुटीन, पेक्टिन, कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि क्षार. हे झालं त्याचं रासायनिक संघटन. ग्राह्य अग्राह्यत्व. योग्य ऋतूमध्ये उत्पन्न झालेले असावे, पूर्ण वाढ झालेली असावी आणि जे फळ आहे ते वाळूमध्ये पुरून ठेवायचे. त्याच्यानंतर ते सुकवून घ्यायचं, जेणेकरून त्यातील जो मगज आहे तो बाहेर येईल. आता गुण बघायला गेलं तर त्याचा रस हा मधुर आहे, विपाक पण मधुर आहे आणि वीर्य शीत आहे. त्याचे मुख्य गुण आहे गुरू, मृदू आणि स्निग्ध. चला तर मग आता आपण त्याचे प्रमुख कार्य व उपयोग बघूया. त्याचं प्रमुख कार्य आहे स्रंसन. त्यामुळे काय होतंय, ते अरुची, उदावर्त, शूल, यकृतशोथ, कामला या विकारांमध्ये आरगवताची मज्जा यूज केली जाते. त्याचप्रमाणे मलाचे शोधन करण्यासाठी सुद्धा फलमज्जेचा वापर करतात. आता दोषज्ञता. वातज्ञ आहे आणि पित्तज्ञ आहे. आता वातज्ञ का, तर त्याच्यामध्ये मधुर आणि स्निग्ध गुण आहे. आणि पित्तज्ञ बिकॉज ऑफ शीतवीर्य. त्याचबरोबर ते पित्त आणि कफाचे सुद्धा शोधन करते. आता स्थानिन बघूया आपण. शोथर आहे, वेदना स्थापन,
कुष्ठग्न असल्यामुळे व्रणशोथ आहे. ग्रंथिशोथ, वात रक्त, आमवात, संधिवात हे जेवढे काही शोथ आणि वेदनायुक्त रोग आहे त्यामध्ये ना फलमज्जा आणि पत्र यांचा लेप केला जातो. आता मुखगलपाक नष्ट करण्यासाठी सुद्धा काढ्याने गुळण्या केल्या जातात. आणि कुष्ठ आणि कंडू असल्यास यामध्ये पानांचा लेप किंवा उटणं लावावे. आता आपण त्याचे अग्रकर्म बघूया. आरगवत कसे आहे, मृदू विरेचन करणारे द्रव्य आहे आणि ते सर्वश्रेष्ठ आहे. ते मधुर शीत आहे, त्याच्यामुळे आपण ते लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना देऊ शकतो. स्पेशली जे नाजूक प्रकृतीचे व्यक्ती असतात, ज्यांना जास्त त्रास सहन होत नाही, अशांमध्ये आपण ते वापरू शकतो, जेणेकरून बलरक्षण होईल आणि विरेचन घडून येईल. ज्वरात सुद्धा आरगवद हे पथ्य सांगितलेलं आहे. आता अभ्यंतरमध्ये काय आहे तेच दिलेलं आहे की बाबा तो मृदुवीर्य असल्यामुळे बलहानी वगैरे करत नाही आणि नाजूक प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये अनुलोमन म्हणून आपण त्याचा वापर करतो. आता उदावर्तमध्ये काय आहे, पुरेश आणि अपान वायूच्या अनुलोमनासाठी आरगवद वापरतात आणि ते स्निग्ध असल्यामुळे वायूची रुक्षता सुद्धा नष्ट करतो. आता शूलामध्ये पित्तशूल दिलेलं आहे, ते जे विरेचनासाठी फलमज्जा वापर केल्याने शूल नाहीसा होतो. आता प्राणवहमध्ये काय आहे, जर आपल्याला शुष्क कास किंवा वातश्वास असला तर फुलांचा अवलेह द्यावा. तेच कफश्वास असेल तर मगज व गूळ ते गरम पाण्याबरोबर द्यावा. मगज इज नथिंग बट फलमज्जा. आता रक्तवह. आरगवत काय आहे, हृदयास हितकर आहे. रक्तगत वातपित्त शामक असल्यामुळे रक्तशुद्धीकर करतो आणि हृदरोग, रक्तपित्त, वातरक्त व कामलेत याचा वापर होतो. आता हृदरोग, आपल्याला मलावष्टंभ होते आणि त्यामुळे काय ना आनाह, आदमान आणि ऋतशूल हे लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. त्यासाठी आपण आरगवदाचा वापर करू शकतो. तर आरगवद हे शीतवीर्य आहे, त्यामुळे ते पित्तशमन करते आणि पित्तशमन करून तो रक्तप्रसाधन सुद्धा करतो. आता ज्वरात हा कोष्ठशुद्धीकर म्हणून सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे ते मलांचे अनुलोमन करतो. पक्वाशयातील कफपित्ताचे शोधन केल्यामुळे आपल्याला ज्वरापासून मुक्ती मिळते. आता ब्लॅक वॉटर फीवर नामक ज्वरात आरगवदाचा विशेष उपयोग होतो. हे प्लीज अंडरलाईन करा, कारण की हे इम्पॉर्टंट आहे आणि MCQला येऊ शकतं. मांस व मेदवह यामध्ये दिलेलं आहे कुष्ठ. कुष्ठात आरगवदाचा काढा वापरावा आणि आरगवदाच्या मुळाचा जर आपण लेप लावलास तर त्यामुळे दद्रू, विवरचिका आणि पामा हे विकार बरे होतात. गंडमालीमध्ये आरगवदा मुळाची त्वचा हे तांदूळाच्या धुनात वाटून घ्यावी आणि त्यानंतर त्याचा लेप किंवा नस्य करावे, याने गंडमाला बरी होते. आता मूत्रवहमध्ये काय आहे, ते मूत्रमार्गाचे स्नेहन करते, त्यामुळे पाक हे लक्षण नष्ट होते आणि मूत्रकृच्छ बरे होते. आपण आमलकीमध्ये सुद्धा
मूत्रकृच्छ बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आमयिक प्रयोगमध्ये कशामुळे मूत्रकृच्छ बरा होते सांगितलेलं आहे, तर आमलकीचा रस आणि त्यासोबतच ऊसाचा रस. आता मात्रा, त्यामध्ये फल्लमज्जा हे 5 ते 10 ग्राम आणि जर विरेचनार्थ वापरायचे असेल तर 25 ते 50 ग्राम. आता मुलाचा जो क्वाथ आहे ते 40 ते 60 ml आणि पुष्प 5 ते 10 ग्राम. आमयिक प्रयोग, हरिद्रमेहावर बहाव्याचा मगजाचा अष्टमांस काढा द्यावा. आता कफरोगावर आरगवधाचा मगज आणि गूळ एकत्र करून गरम पाण्यातून द्यावा. रक्तपित्त व्याधीमध्ये काय करायचं, बहावा, आवळकाठी आणि याचा काढा करायचा व ते मध आणि साखर घालून द्यावी, जेणेकरून विरेचन होईल आणि रक्तपित्त या व्याधीवर आपल्याला मुक्ती भेटेल. आता विरेचन होण्यासाठी सोनामुखी, बाळहिरडे आणि बहाव्याचा मगज याचा काढा करून द्यावा. आता आपल्याला नायटे, खरूज, व्रण असेल तर बहाव्याची पाने वाटून कल्काचा कांजीसह लेप करावा. आता आधुनिक संशोधन निष्कर्ष, कॅसिया फिस्टुला, इट हॅज अँटीफंगल प्रॉपर्टी अँड अँटीबॅक्टेरियल. आता रिसर्च अपडेट बघूया. रिसर्च अपडेटमध्ये आरगवध हे अँटीटुसिव्ह, हेपॅटोप्रोटेक्टिव्ह, अँटीपायरेटिक, अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी, अँटी कॅन्सर, अँटीफंगल, अँटीमायक्रोबियल, अँटी इचिंग, अँटी अर्सल, अँटी इपिलेप्टिक, अँटी फर्टिलिटी अँड वाउंड हिलिंग कॅरेक्टरिस्टिक शो करतं. थँक्यू.